जीजूंना माझं इथे राहणं आवडत नाही, विशेषतः तुमच्याशी बोलणं. जीजू म्हणजे वामनच ना. मी तुझी माझी PR मॅनेजर म्हणून नेमणूक करतोय. वाकणीसांना जसं मी पगार देतो तसाच तुलाही दिला जाईल. हे बघा, मी तुमच्याकडून पगाराची अपेक्षा करत नाहीये. नाही नाही, उगाच गैरसमज नको. मी हे काही सहानुभूतीपोटी करत नाहीये. खरंच तुझ्या राजकीय सल्ल्यांची मला मदत होते म्हणून करतोय. अमृता, तुझ्या चेहऱ्यावरून मला कळतंय की तुला असंख्य प्रश्न पडलेत. बाकी सगळे प्रश्न सोड आणि मला एकाच प्रश्नाचं उत्तर दे की जानकीचं फोन प्रकरण ही काय भानगड? त्यापेक्षा अमृता, तू एक काम का नाही करत? तू जाऊन जानकीलाच विचार ना खरं काय ते. खोदून खोदून तिला विचार, तीच तुला उत्तर देऊ शकेल. मग तुम्ही मायलेकी किंवा मैत्रिणी, तुमचं जे काय नातं आहे त्या नात्याला साक्षी ठेवा आणि उत्तर शोधा. वाकणीस, इतक्या रात्री कसं काय? साहेब, ते तिच्याकडे काय पाहत आहे? जे काही बोलायचंय ते तिच्या समोरच बोला. साहेब, परशु साहेबांबद्दल बोलायचं होतं. त्याला साहेब म्हणणं बंद करा. त्याची लायकी दाखवून देण्यासाठीच त्याला बाहेर काढतो ना आपण. साहेब, परशुराम उद्यापर्यंत बाहेर आलेले असतील. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट, आजपासून राधिका माझी PR मॅनेजर असेल. त्यामुळे इथून पुढे तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे असतील ते तिलाही विश्वासात घेऊन मग घ्या. हॅलो हॅलो, आत्याजी, अमृता बोलते. अमृता, अगं बोल ग बाळा, बोल. किती वाट पाहते ग तुझ्या फोनची. विसरलीस ना आत्याजीला? नाही ग आत्याजी, मी तुला फोन केले होते पण लागले नाही. अगं खूप आठवण येते ग बाळा तुझी. मधनं मधनं फोन करत जा मला. आणि टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, कळलं? मी आता येतेच आहे ना लवकर. हा, काळजी घे. हा हो, तू पण काळजी घे स्वतःची. आणि इतकी चिंता करू नकोस. हा, ठेव का फोन? मॉर्निंग. काय नाश्त्याला? जिजू, खाऊन बघा, मस्त झालाय नाश्ता. बरं झालं वामन तू भेटलास आणि आपण सगळे भेटलो. काही गोष्टी सांगायच्या होत्या. महत्वाची गोष्ट ही आहे की आजपासून राधिका ऑफिशियली माझी PR मॅनेजर आहे. दादा, तू मला कोणाचेही सल्ले ऐकायचे नाहीयेत. मी माझा निर्णय ऐकवलाय. आज हिच्या सांगण्यावरून तू परशुलाही तुरुंगातनं सोडवायला निघालायस. मानहानीच्या केस बद्दल जानकीशी बोलायला तुला सांगितलं होतं, पण तुला जर का अवघड वाटत असेल तर इट्स ओके. म्हणजे नको बोलू, माझी काहीच हरकत नाहीये बेटा. नाही, तसं खरंच काही नाहीये. तुला वेगळ्या विषयात बोलायचं का तिच्याशी? पण मला खूप प्रश्न पडले, त्यांची उत्तरं मागायची आहेत तिच्याकडे. नमस्कार वहिनी. ओळखलं का? परशु